सगळेच लोक गोव्यात येऊन पार्टीज करतात, सनसेट बघायला जातात बीचवर आणि बीचवर जाऊन खूप मस्ती करतात. पण आम्ही डिसाईड केलं की आम्ही काहीतरी युनिक करणार आहे आणि आज आम्ही त्याचसाठी निघालो आहे एका ठिकाणी. सो स्टे ट्यून्ड. मी तुम्हाला सांगायला आम्ही कुठे जातो, कसा एक्सपिरियन्स आहे. इट्स समथिंग युनिक, तुम्हालाही बघायला पाहिजे. आणि ऑनेस्टली जसं आम्ही पार्किंगमध्ये पोहोचलो आहे असं वाटलं की दिस प्लेस इज गोइंग टू बी व्हेरी पीसफुल अँड डिफरंट. खूप काम सराउंडिंग होतं, लिटरली नो केऑस, ओनली नेचर वाईब्स. आणि जसं जसं आम्ही एंट्रन्सकडे वॉक करत होतो, ट्रस्ट मी गाईज, एक्साइटमेंट लेवल वॉज टू हाय बिकॉज नन ऑफ अस हॅड एवर ट्राईड दिस बिफोर. We have reached the location. Guess where we are? 3, 2, 1. So welcome to Mud Bath Experience in Goa. एंट्री करताच ॲम्बियन्सने तर मूड सेट झाला होता. एव्हरीथिंग फेल्ट सो अर्थी, काम अँड थेरप्युटिक. या फुल मड बाथ एक्सपिरियन्सची कॉस्ट होती अराउंड 2500 पर पर्सन आणि त्याबरोबर आम्ही 400 रुपयांचा फेस मास्कसुद्धा ॲड करून घेतला होता बिकॉज वाय नॉट, थोडा एक्स्ट्रा सेल्फ केअर तो बनता है. प्रोसिजर स्टार्ट झाली पॅच टेस्टिंगने. ते तुमच्या हातावर थोडंसं मड अप्लाय करतात जस्ट टू मेक शुअर ते तुम्हाला सूट होतं आहे ना. त्यांच्याकडे अशा वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये 3-4 मड टब होते आणि त्यांनी दिलेल्या यूज अँड थ्रो क्लोथ्समुळे टोटल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी हायजिनिक अँड कम्फर्टेबल. अँड नेक्स्ट स्टेप वॉज व्हेरी सिम्पल. स्वतःला त्या चिखलामध्ये कम्प्लिटली कवर करून घ्यायचं आहे आणि 30 मिनिटांसाठी चिल करायचं आहे. सुरुवातीला थोडं वियर्ड वाटलं, बट आफ्टर फ्यू मिनिट्स वी फेल्ट सो रिलॅक्स. And look at the texture. It was not a normal mud, okay? It was mineral rich therapeutic clay. लास्टला 15 मिनटं सनलाईटमध्ये बसून मस्त शावर घेतला अँड स्किन फेल्ट सॉफ्ट. कसं वाटलं? कसं वाटलं? एक्सपिरियन्स कसा होता? आणि तुम्ही असे युनिक एक्सपिरियन्स घेत राहा आणि लाईफ एन्जॉय करा.